नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युगांतर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ए टू झेड स्पर्धा परीक्षा या आपल्या विशेष सत्रामध्ये आज आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे सगळ्यात महत्त्वाचं सेशन, ज्याला आपण म्हणू शकतो की 10वी 12वी नंतर काय काय पर्याय आपल्यासाठी अवेलेबल आहेत, की ज्याच्यातून आपल्याला थेट स्पर्धा परीक्षेमध्ये उतरता येईल आणि तिथून त्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये लवकरात लवकर जे आहे ते आपल्याला जो रोजगाराचा जो प्रश्न आपण ज्याला म्हणतो नोकरी, तो जो आपल्याला लवकरात लवकर सापडता येईल किंवा त्या पद्धतीने तिकडे मार्गक्रमण करता येईल असा जो पर्याय आपल्याला लवकरात लवकर मिळवण्यासाठी कुठले कुठले पर्याय आपल्यासमोर विशेषतः 10वी आणि 12वी नंतर जे आपल्यासमोर अवेलेबल आहेत त्याची आपण एक चर्चा आजच्या या सेमिनारमध्ये करणार आहोत। प्रामुख्याने आम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतो तर त्यावेळेस हीच अडचण सगळ्यांची असते की आम्हाला सुरुवातीला हे माहीत नव्हतं। आम्हाला जर हे पहिले अगोदरपासून ह्या गोष्टी जर माहीत असल्या असत्या तर सुरुवातीलाच आम्ही त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं असतं। तर आजच्या या कार्यक्रमाचा म्हणा सेमिनारचा उद्देश हाच आहे की त्यातून तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे प्राथमिक पातळीपासूनच कुठल्या कुठल्या आपल्याला संधी अगदी 10वी झाल्यापासून आणि 12वी झाल्यापासून ज्या संधी आपल्यासमोर अवेलेबल आहेत त्यामध्ये आपण योग्य प्रकारे कसं म्हणजे सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षा ची तयारी आपण कशी करू शकतो या अनुषंगाने आज मी आपल्यासमोर जे पर्याय आपल्यासमोर अवेलेबल आहेत ते आपल्यासमोर मांडणार आहे। प्रामुख्याने आज तुमच्यासोबत मी जे करिअरचे जे ऑप्शन्स डिस्कस करणार आहे त्यामध्ये थेट जिथे स्पर्धा परीक्षेचा संबंध आहे त्याच मॅक्झिमम ज्या फील्ड आहेत तर त्याबाबत आपण आज याच्यात चर्चा करणार आहोत। असं नाही आहे की याशिवाय पण कुठले करिअर्स ऑप्शन अवेलेबल नाही आहेत, या व्यतिरिक्त पण भरपूर क्षेत्र आहेत, तिथं पण आपण प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने आपण आपलं करिअर डेव्हलप करू शकतो। पण मूळ हेतू आपला जो आहे की ए टू झेड स्पर्धा परीक्षा, तर त्या अनुषंगाने आज मी आपल्यासमोर जे ऑप्शन्स साठी अवेलेबल असतात, ज्याला आपण म्हणतो की इमिडिएटली 10वी आणि 12वी नंतर ज्यांना प्रामुख्याने इमिडिएटली ज्यांना जॉबची गरज आहे की काही थोडंसं आपण व्यवस्थित पद्धतीने केलं तर लगेच आपल्याला जॉब मिळू शकतो, असे ॲश्युरिटीवाले काही क्षेत्र आहेत की ज्याची माहिती बऱ्याच जणांना नसते सुरुवातीला आणि एक पर्टिक्युलर वेळ गेल्यानंतर ते असे ऑप्शन्स आपल्यासमोर आले ना तर त्यावेळेस आपल्यासमोर पश्चातापाशिवाय दुसरी कुठलीच संधी किंवा मग पश्चाताप करण्याशिवाय काहीच आपल्यासमोर पर्याय नसतो। त्यामुळे आज प्रामुख्याने आपण बघूयात की कुठले कुठले आपल्यासमोर करिअरचे किंवा असे काही कोर्सेस आहेत गव्हर्नमेंटचे की त्या थ्रू आपण जर गेलात आणि स्पर्धा परीक्षा दिली तर त्या माध्यमातून आपल्याला लवकर रोजगार हा जो विषय आपला तो आणि नोकरीचा जो प्रश्न आहे तो साध्य होऊ शकतो, मिळू शकतो। तर प्रामुख्याने जर बघायला गेला आपण तर एक वर्गवारी जर पाहिली तर कुठले कुठले आपल्याला 10वी नंतर आणि 12वी नंतर कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तर प्रामुख्याने 10वी नंतर इमिडिएटली झाल्या ITI एक आहे, त्यानंतर कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा एक कोर्स आहे आणि डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ज्याला आपण पॉलिटेक्निक असं म्हणतो। हे 3 ऑप्शन्स प्रामुख्याने असे आहेत की इमिडिएटली यानंतर तुम्हाला स्पर्धा परीक्षा देऊन तुम्हाला नोकरीचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करता येतो। आणि त्यानंतर आहे 12वी नंतर आहे NDA आहे, ज्याला आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणतो। इंडियन नेव्ही, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स साठी ही प्रवेश परीक्षा असती ज्या 12वीच्या बेसवर होती। त्यानंतर ती पास झाल्यानंतर तुम्हाला खडकवासला येथे ट्रेनिंग देण्यात येते, तर त्या अनुषंगाने NDA ही प्रवेश परीक्षा आहे। नंतर आहे CDS म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस, जी की पदवीनंतर तुम्हाला देता येते, पण ती 12वी नंतरच तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला जाता येतं। त्यानंतर इस्रो, DRDO हे काही 2 ऑप्शन्स आहेत की जे प्रामुख्याने कुठल्याही तुम्हाला जर संस्थेमध्ये गेलात कशामध्ये गेलात तर याबद्दल बरीचशी माहिती नसते, कारण यांच्या जाहिरातीच अशा पद्धतीने असतात की ते फक्त सिलेक्टेड लोकांनाच माहीत होतं आणि याबाबत खूप जास्त अवेअरनेस नाही। पण इथंही इस्रो आणि DRDO इथे पण जाण्यासाठी तुम्हाला काही कोर्स ITI थ्रू जाता येतं, 12वीवर पण तुम्हाला काही क्वालिफिकेशन्स आहेत, डिग्रीवर पण आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यावर पण इस्रो आणि DRDO इथेही तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला जाता येतं। त्यानंतर बँकिंग सेक्टर आहे, बँकिंग सेक्टरमध्ये जे प्रोबेशनरी ऑफिसर्स असतात आणि क्लर्क असतात यांची निवड ही सध्या स्पर्धा परीक्षेमार्फतच होते, जी की IBPS मार्फत ही परीक्षा घेतली जाते। तर त्या परीक्षा कुठल्या कुठल्या आहेत हे पण आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत। नंतर आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ज्याला आपण RRB म्हणतो, त्याच्या माध्यमातून रेल्वेसाठी टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल या दोन्हीही विभागांसाठी परीक्षा ही RRB कंडक्ट करते आणि त्यातून तुम्हाला डायरेक्ट थेट रेल्वेमध्ये रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते। त्यानंतर आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्याला आपण SSC म्हणतो। SSC मध्ये
केंद्रीय सरकारच्या ज्या विविध वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स जातात तिथे क्लरिकल पासून ते सेक्शन ऑफिसर पण ह्या ज्या काही पोस्ट आहेत त्या स्टाफ सिलेक्शन नावातच आहे, जी स्टाफची रिक्रुटमेंट आहे ते करण्याचं काम हे SSC मार्फत होतं. नंतर आहे सरळ सेवा. आपण आता नुकतीच महाराष्ट्रामध्ये तलाठीची भरती झाली, जिल्हा परिषद भरती झाली, यासारख्या वेगवेगळ्या ह्या ज्या सरळ सेवा भरती आहेत तर त्यासाठी काय काय प्रोसिजर आहे हे पण आपण यामध्ये पाहूया. आणि नंतर आहे शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPSC आणि UPSC. याबद्दल तर आता त्या मानाने पूर्वीच्या काळापेक्षा आता भरपूर सारी अवेअरनेस आहे. पण या ज्या मी MPSC आणि UPSCच्या अगोदर ज्या काही परीक्षा सांगितल्या किंवा ज्या काही कोर्सेस सांगितले त्याबद्दल सहसा कोणी बोलत नाही. सगळ्यात जास्त चर्चा जी काय असते MPSCची असते आणि UPSCची असते. त्यामुळे आज तुमच्या समोर येण्याचा हा एकच उद्देश आहे की त्याशिवाय पण खूप साऱ्या गोष्टी आपल्या समोर अवेलेबल आहेत की त्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो की चांगल्या प्रकारचं जे आपलं जो जॉबचा जो क्रायटेरिया आहे तो आपण त्यामध्ये जॉब मिळून नोकरीची जी संधी आहे ती प्राप्त करू शकतो. तर चला मग आता बघूयात आपण यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये बघूयात की काय काय कुठले कसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यासाठी काय करावं लागतं आणि काय करू नये लागतं ह्या गोष्टी आपण थोडक्यात बघूयात. तर सर्वप्रथम आहे ITI. गावाकडच्या जवळपास बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ही गोष्ट माहीत असणार आहे की माहीत असते की 10वी नंतर इमिडिएटली तालुका पातळीवर ITI वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत. तर तिथं जर आपण ऍडमिशन घेतलं म्हणजे 10वी इमिडिएटली झाली, ज्यांना लगेच ज्यांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये किंवा इतर काही अडचणी आहेत की ज्यांना इमिडिएटली 10वी झाली की ज्यांना जॉब पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी ITI इज द बेस्ट ऑप्शन्स. कारण का की ITI मध्ये एकतर तुम्ही जर कुठले पण ट्रेंड्स म्हणजे ITI मध्ये प्रामुख्याने काय होतं की तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेंड्स जे असतात म्हणजे जसे की इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, मेकॅनिक आहे, यासारखे वेगवेगळे ट्रेंड्स आहेत. तर या ट्रेड्समध्ये तुम्ही तिथं एक पर्टिक्युलर टायमिंगचा तुम्हाला एक अभ्यासक्रम तिथं पूर्ण करावा लागतो आणि तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एकतर तुम्हाला दोन ऑप्शन्स तुमच्या समोर राहतात. एक पहिला ऑप्शन जो आहे की वेगवेगळ्या विभागांच्या टेक्निकल ज्या एंट्रीज आहेत, जसं आपलं जे STचं जे वर्कशॉप आहे तिथल्या काही वॅकन्सीज निघतात, रेल्वेच्या ज्या वर्कशॉप्स आहेत रेल्वेमधल्या वॅकन्सीज निघतात, वेगवेगळे टेक्निकल आणि जिथे समजा ह्या डायरेक्ट असा ट्रेड्सवाले जे कोर्सेस आहेत त्याच्यावर डायरेक्ट तुम्हाला भरती होऊ शकते. दुसरा ऑप्शन काय की तुम्ही तुमचा स्वतःचा उद्योग सुरू करू शकता. तुम्ही इलेक्ट्रिकचा कोर्स केलेला आहे तर तुम्ही स्वतः इलेक्ट्रिशियनचं काम करू शकता. मेकॅनिकचा कोर्स केलेला आहे तर तुम्ही ती ॲज अ मेकॅनिक म्हणून पण काम करू शकता. तर हे ITI जे आहे ते तुम्हाला थेट रोजगार देण्याची तुम्हाला संधी प्राप्त करून देतं. त्यामुळे ITI मध्ये पात्रता एवढीच आहे की तुमची 10वी झाली पाहिजे आणि ITI साठी तुम्हाला वेगवेगळ्या मोठ्या शहरात जाण्याची पण गरज नाही. महाराष्ट्रामध्ये तालुक्याच्या ठिकाणीही खूप चांगल्या प्रकारचे ITI जे आहेत आता खूप चांगल्या पद्धतीचे ते इन्स्टिट्यूट डेव्हलप झाले आहेत आणि काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहेत. ITI मध्ये तुम्हाला कोर्स शिकवला तर जातोच, त्याच्यापेक्षा तिथं प्रत्यक्षात जे प्रॅक्टिकल वर्क जे आहे तेही सध्या तिथं करून घेतलं जातं. त्यामुळे ITI सुरुवातीला इमिडिएटली 10वी झाल्यानंतर जर कुठला कोर्स अवेलेबल आहे तर तो ITIचा कोर्स आहे. त्यानंतर पुढचा जो कोर्स आहे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर. याची माहिती बऱ्याच जणांना नसते की कन्स्ट्रक्शन सुपरवायझर नेमका आहे काय. जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जे काही आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे असतात त्यामध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट घेण्याची जर संधी असेल, त्या पद्धतीचं तुमच्याकडे मनुष्यबळ असेल आणि घरच्या काही परिस्थिती असतील तर त्यानुसार आपण काही गोष्टी जर तुम्हाला त्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जर करायच्या असतील तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा कोर्स आहे. हा 1 वर्षाचा कोर्स असतो. याच्यासाठी पण पात्रता तुम्हाला 10वीच लागणार आहे आणि जे शासकीय कंत्राटी घेण्यासाठी म्हणजे ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट्स म्हणतो ते घेण्यासाठी तुम्हाला हा कोर्स जो आहे तो बेनिफिशियल आहे. तर यातून तुम्हाला काय साध्य होऊ शकतं की ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्हाला डेव्हलप करू शकता हळूहळू आणि त्या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या बांधकाम विभागात असो किंवा इतर जे काही जिथं कॉन्ट्रॅक्ट्स येण्याचे जे गोष्टी आहेत तर तिथं हा कोर्स कंपल्सरी आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हे नावच आहे त्या कोर्सचं. हा जरी कोर्स तुम्ही केला इमिडिएटली तर इमिडिएटली तुमचा जो जॉबचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. त्यानंतर आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, ज्याला आपण पॉलिटेक्निक म्हणतो. 10वी झाली किंवा 12वी नंतर पण तुम्हाला डिप्लोमा 12वी नंतर पण काही ऑप्शन्स 12वी नंतर तुम्ही डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये जाता येतं. त्याच्यामुळे इमिडिएटली 10वी झाल्यानंतर जर तुम्हाला जायचं आहे 12वी नंतर पण संधी असते याच्यासाठी जाण्यासाठी, पण इमिडिएटली जर तुम्ही 10वी नंतर गेलात तर तिथं तुम्हाला बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने करू शकता. डिप्लोमा झाल्यानंतर पुढच्या संधी कुठल्या अवेलेबल आहेत तर आज वेगवेगळ्या जे आपले केंद्र सरकारच्या मॅक्झिमम जेवढ्या रिक्रुटमेंट्स आहेत जसे की रेल्वेमधल्या आहेत, इस्रो, DRDO थोड्या वेळ तुम्हाला बोललो तिथं सध्या
म्हणजे तिथं ज्या ब्रांचेस आहेत, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आहे, बाकीच्या जेवढ्या काही ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंग फील्डमधल्या, तिथं डिप्लोमा हे क्वालिफिकेशन आज जेवढ्या आपण मागच्या काही जाहिराती बघितल्यात, राज्य शासनाच्या पण सरळ सेवामधल्या ज्या काही भरती झाल्या त्यामध्येही हेच डिप्लोमाच क्वालिफिकेशन होतं. त्यामुळे आता डिप्लोमा ही तेवढाच इंजिनिअरिंग इतकाच महत्त्वाचा झालेला आहे की तुम्ही थेट डिप्लोमावरही शासकीय सेवेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून येऊ शकता. मग यासाठी तुमची पात्रता काय की तुम्ही 10वी केलेली पाहिजे. 10वी नंतर तुम्ही डायरेक्ट डिप्लोमा घ्या. डिप्लोमा 3 वर्षाचा कोर्स आहे. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे ब्रांचेस आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचं प्रावीण्य प्राप्त करा आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही थेट शासकीय नोकरीमध्ये येऊ शकता. त्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे आपल्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आता हे 12वी नंतरचं आहे. 12वी नंतर तुम्ही जर 12वीला सायन्स स्ट्रीम घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि मॅथमॅटिक्स आहे. हे जर तुम्ही घेतलेलं आहे तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी इज द बेस्ट ऑप्शन. आणि आता नुकतेच आपल्या शासनाने मुलींनाही यामध्ये संधी दिली आहे जी की यापूर्वी नव्हती. त्यामुळे मुलींसाठी सध्या तरी खूप चांगलं ज्याला काय म्हणतो आपण ऑपॉर्च्युनिटी आहे की सुरुवातीला संधी ज्याला म्हणू शकतो आपण, खूप चांगल्या पद्धतीची संधी एनडीए मध्ये आहे. एनडीएचा फायदा काय की नावातच आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तर त्याच्यासाठी ही प्रवेश परीक्षा असते. म्हणजे इंडियन नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स ह्याच्यासाठी तुम्हाला ज्याला आपण एक जसं म्हणतो ना BA BCOMचे जसे 3 वर्षाचे कोर्स असतो तसा हा कोर्स आहे. त्याची प्रवेश परीक्षा आहे आणि ते दिल्यानंतर तुम्हाला खडकवासला येथे हा कोर्स तुम्हाला करावा लागतो ही एंट्रन्स पास झाल्यानंतर. आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट मग इंडियन नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी जे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही डिवाइड होऊन तिथं तुम्ही जॉब करू शकता. पण यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय आहे की तुम्ही 12वीत असणं गरजेचं आहे. याला सगळ्यात महत्त्वाचं आहे वयोमर्यादा. ज्या वेळेस वर्षातून ही 2 वेळा परीक्षा होती, UPSCच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात येते. त्यामध्ये ज्यावेळेस जाहिरात येते त्या जाहिरातमध्येच असतं की या डेटपासून ते या डेटपर्यंत, म्हणजे ह्या डेटच्या उदाहरण समजा 1 जानेवारी 2024 पासून ते पर्टिक्युलर पुढची 1 तारीख असते, त्या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनाच ही परीक्षा देता येते. त्यामुळे ह्या परीक्षेला वयोमर्यादा अत्यंत काटेकोरपणे लागू होते. त्याच्यामध्ये वर्षातून 2 वेळा परीक्षा होते. क्वालिफिकेशन याचं 12वीचं आहे. त्यामुळे नॅशनल डिफेन्स अकॅडमी तुम्हाला इमिडिएटली काही गोष्टी करण्यासाठी, म्हणजे आपल्या संरक्षण दलामध्ये जर जाण्याची तुमची जर इच्छा असेल आणि त्यानुसार जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी थ्रू करू शकता. प्लस अकॅडमिक्स तर आहेच यामध्ये, त्यानंतर तुम्हाला काही तुमचे फिजिकल स्टँडर्ड जे आहेत म्हणजे तुमचे वजन आणि हाईट यानुसार काही गोष्टी तुम्हाला तिथं मेंटेन त्या पण गोष्टी असणं आवश्यक आहे. त्यामुळे फक्त 12वीच नाही तर तुम्हाला त्याच्यासोबत तुमचं शरीर पण त्या पद्धतीनेच असणं खूप गरजेचं आहे यामध्ये. हे झालं नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं. त्यानंतर आहे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. हे पण डायरेक्ट मी एनडीएच्या सोबतच ही स्लाइड घेतलेली आहे मुळात, पण यासाठी पदवी ही पात्रता आहे. पदवीनंतर तुम्ही ह्या गोष्टी करू CDS मध्ये जाऊ शकता. हे लगेच घेण्याचं कारण हेच होतं की सेमच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स इथेही 30 संधी मिळते. पण तुम्हाला इथे यासाठी डिग्री झाल्यानंतर हे तुम्हाला पर्याय अवेलेबल आहे. प्लस तुम्हाला तुमच्या 12वीमध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय असणं यामध्ये गरजेचं आहे. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस ही सध्या परीक्षा UPSC मार्फतच होते. यामध्ये पण तुम्हाला पदवी ही एक प्राथमिक पात्रता आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला जर बघायला जर गेलं तर इथे ही वयोमर्यादा आहे. वयोमर्यादामध्ये काय वेगवेगळ्या डिव्हिजन, म्हणजे काय आर्मीसाठी वेगळं वयोमर्यादा आहे, नेव्हीसाठी पण वेगळी आहे आणि एअरफोर्ससाठी म्हणजे त्या ह्याच्यानुसार ती वयोमर्यादा आहे. ज्यावेळेस ती ऍड येते त्या ऍडमध्ये सेम ते डेट, जसं मी एनडीएला सांगितलं की ह्या डेटपासून या डेटपर्यंत त्यामधला जो ज्यांचा जन्म आहे त्या पर्टिक्युलर जन्मासाठीच ती जी स्टुडंट आहे ती पात्र असते. त्यामध्ये नंतर जर तुम्हाला इथं जर आता थोडक्यात जर सांगायला गेलं तर इथं विषय जे प्रामुख्याने जे कुठले असतात CDS मध्ये तर तुमचं GK आहे म्हणजे जनरल नॉलेज आहे. त्याच्यामध्ये मग सगळ्याच गोष्टी आल्या, तुमचं पॉलिटीपासून इकॉनॉमिक्स, हिस्ट्री ह्या सगळ्या गोष्टी GK मध्ये येतात. मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे आपलं जे 10वी 12वी लेवलचं जे होतं ना बीजगणित आपण ज्याला म्हणतो, तर त्या लेवलचं जे मॅथमॅटिक्स ह्याच्यामध्ये तुम्हाला CDS साठी कामी येतं. आणि इंग्रजी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे इंग्रजी. हे सध्या इंग्रजीमध्ये कुठले प्रश्न आहेत, व्याकरणावरचे प्रश्न आहेत आणि कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न आहेत. आणि ज्याला आपण अँटेनोम, सिनोनोम ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या CDSच्या एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एनडीए मध्ये पण तुम्हाला मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि इथं पण ह्या गोष्टी तुम्हाला अशा अवेलेबल आहेत. त्यामुळे जर तुम्ही प्राथमिक स्तरावरच जर हे विषय जर पक्के केले, कुठले इंग्रजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, हे 2 विषय तर तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या तुम्हाला हे 2 विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही 10वी पासून म्हणण्यापेक्षा जर मुळातच आपल्या इकडे शिक्षण पद्धती अशी आहे की हे 2 विषयावरच आपल्याला जास्त भीती असते.
त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीपासून ह्या विषयावर जर जास्त फोकस केलेला आहे तर तुम्हाला नक्कीच, जर तुमचं जर पुढचं ध्येय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याचं आहे तर तिथे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होतो. तर त्यानंतर पुढची जी परीक्षा आहे जर आपण बघायला गेलं तर कुठलं ऑप्शन्स आहेत, इस्रो आणि DRDO. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इस्रोमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ITI ट्रेड्स पण कामाला येतात. ITI मध्ये जर ट्रेड्स केले तर ते ट्रेड्स सध्या तुम्हाला इथे इस्रोमध्ये कामाला येतात. तुम्ही डिप्लोमा केलेला आहे इंजिनिअरिंगमध्ये, म्हणजे जसं पॉलिटेक्निक केलं आहे त्याच्यावर पण काही वॅकन्सीज असतात. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही डिग्री घेतलेली आहे, डिग्रीमध्ये तुम्ही BSc जर घेतलेलं आहे, BSc मध्ये जे टेक्निकल विंग आहे ते जर तुम्ही केलेलं आहे आणि त्यासोबत त्याची MSc केले त्यात, तर तुम्हाला नक्की तिथं संशोधन म्हणजे ज्याला रिसर्च आपण म्हणतो या फील्डमध्ये तुम्हाला इस्रो आणि DRDO मध्ये संधी प्राप्त होतात. आणि ऑब्व्हियसली जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना तर डायरेक्ट ज्युनियर सायंटिस्ट म्हणून तिथं ऑपॉर्च्युनिटी असते, त्याची दरवर्षी एक व्हॅकन्सी येत असते. यासाठी तुम्हाला इस्रोच्या आणि DRDOच्या वेबसाईटला जर तुमचं जायचं टार्गेट असेल तर तुम्ही वेळोवेळी त्या बघू शकतात, जाहिराती कधी येतात काय नाही ते. आणि आपल्या इथून पुढे जे आहे युगांतर अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आणि टेलिग्रामवर या जेवढे आज मी तुम्हाला परीक्षा सांगितलेल्या आहेत, जेवढे ऑप्शन सांगितले आहेत, याचे जेव्हा जेव्हा भरती येईल त्याच्या डिटेल्स तुम्हाला आपल्या युगांतर अकॅडमीच्या चॅनलवरती आणि YouTube चॅनल आणि टेलिग्राम चॅनल याच्यावरती तुम्हाला पाहायला त्याच्या डिटेल्स मिळतील. मग आता इथं पात्रता तीच आहे, ITI केलेला हवा, डिप्लोमा आहे, डिग्री आहे, तर याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता. आणि इथे जर तुम्हाला जर बघायला गेलं तर टेक्निकल विंग अँड नॉन टेक्निकल विंग म्हणजे तुम्हाला क्लरिकल पासूनही इथे संधी येण्यासाठी. असं नाहीये की तुम्ही इंजिनिअरिंगच पाहिजे, संशोधनात गेल्यासाठी, असंही नाही. जर तुम्ही नॉन टेक्निकलच्याही गोष्टी काही केल्या असतील, म्हणजे क्लरिकल आहे, ड्रायव्हरच्या पण आता मागे एक रिसेंटली ऍड आली होती जे की इस्रोमध्ये होते, तर ती सध्या तुम्ही पात्रता आहे, तर त्या माध्यमातूनही तुम्ही इस्रो आणि DRDO मध्ये जाऊ शकता. त्यानंतर पुढचं जर क्षेत्र आपण पाहायला गेलं तर बँकिंग आहे. बँकिंगमध्ये सध्या आपण जर पाहायला गेलं, बँकिंगच्या जेवढ्या परीक्षा आहेत त्या IBPS मार्फत होतात. तर IBPS मध्ये तुम्हाला प्रामुख्याने PO ज्याला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे मॅनेजर लेवलची जी पोस्ट आहे ती, आणि प्लस त्याच्यामध्ये क्लरिकलच्या पण पोस्ट आहे. RBIचे पण बँकिंगची एक सेपरेट परीक्षा होती, ती RBI स्वतः कंडक्ट करते. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेड B ची एक एक्झाम आहे आणि त्याच्यामध्ये नंतर असिस्टंट, ह्या दोन RBIच्या डायरेक्ट सेपरेट एक्झाम आहेत. सोबतच नाबार्डची पण अशीच सेम परीक्षा आहे. यांचा जो प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तो जो याच्यासाठी पात्रता काय की तुम्ही पदवी किमान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ती कुठल्याही फील्डची आहे. काही स्पेशलाइज पोस्ट आहेत त्यासाठी स्पेशलाइज पदवी आवश्यक आहे, पण नॉर्मल जरी तुमच्याकडे कुठल्याही विद्यापीठाची मान्यता प्राप्त कुठल्याही स्ट्रीम मधली जर पदवी असेल तर तुम्ही बँकिंगची परीक्षा देण्यासाठी पात्र आहात. यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला जर विषय बघायला गेला तर कुठले विषय आहेत तर बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आपण रिझनिंग म्हणतो, ऍप्टिट्यूड म्हणतो, त्यानंतर इंग्लिश आहे आणि GK आहे. हे विषय प्रामुख्याने तुम्हाला बँकिंगसाठी आवश्यक आहेत. बँकिंगचा देण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जर तुम्ही पाहायला गेलात तर बँकिंगचं एक जे कॅलेंडर जे आहे अॅन्युअल कॅलेंडर ते फिक्स असतं की या डेटला परीक्षा होईल आणि या डेटला एक्झामचा रिझल्ट लागेल म्हणजे लागेल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पोस्टपोन किंवा मग काही अडचणी टेक्निकल विषयी काहीच नसतात. एकदा त्यांची ऍड आली त्यांचं अॅन्युअल म्हणजे लवकरात लवकर जर तुमचं गणित बुद्धिमत्ता खूप चांगलं आहे आणि तुम्हाला जर GKचं नॉलेज आहे, कम्प्युटरचं बेसिक नॉलेज आहे, तर तुम्ही बँकिंग हा ऑप्शन खूप चांगला आहे. इमिडिएटली तुम्हाला जर तुम्ही वेळेत जर निर्णय हवा असेल तर बँकिंग थ्रू तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं करिअर तुमचं जे आहे सेट करू शकता. तर इथं दोन जे मेन प्रामुख्याने संधी ज्याला आपण म्हणू शकतो, प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे ते पुढे जाऊन त्याचं प्रमोशन मॅनेजर म्हणून होतं, आणि नंतर क्लरिकल, ह्या दोन विंग्स आहेत. ते पूर्ण परीक्षा IBPS मार्फत होते. RBIची पण परीक्षा होते ती सेपरेट होते. सेम नाबार्डची पण एक एक्झाम आहे त्यामध्ये पण हाच कंटेंट आहे, म्हणजे IBPS मार्फतच होती, त्यामुळे तिथं तो पण तुम्हाला एक ऑप्शन अवेलेबल आहे. त्याच्यानंतर पुढची जर परीक्षा आपण पाहायला गेलं रेल्वेजमध्ये, आता रेल्वेजमध्ये हल्ली आपल्याला माहिती होते की बाबा अशा भरती होतात, पण पूर्वी बऱ्यापैकी आपल्यापर्यंत त्या ऍड पोहोचायच्याच नाही. मग रेल्वेमध्ये पण तुम्हाला टेक्निकल विंग आहे आणि नॉन टेक्निकल विंग पण आहे. मग टेक्निकल विंग जर आपण पाहायला गेलं तर कुठले आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग क्वालिफिकेशन आहे आणि डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ज्याला आपण पॉलिटेक्निक म्हणतो, त्या बेसिसवर पण तुम्हाला भरपूर साऱ्या ज्या पोस्ट आहेत, जसं की ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट, ही जी एक्झाम आहे जर तुम्हाला पास व्हायची असेल तर तुम्हाला टेक्निकल विंग मध्ये आहे ती. त्यानंतर स्टेशन मास्टर वगैरे किंवा मग ज्या काही नॉन टेक्निकल ज्याला आपण पोस्ट म्हणतो, तर NTPC मार्फत त्या एक्झाम होतात. तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं बेसिक तुमचं ग्रॅज्युएशन जरी असेल तरी तुम्ही रेल्वेमध्ये येऊ शकता. रेल्वेची जेवढी परीक्षा आहे ती घेण्याचं काम RRB मार्फत होतं, ज्याला की आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतो. सरळ वेगवेगळे आपले जे 18 डिव्हिजन्स आहेत त्याच्या अंडरमध्ये ह्या परीक्षा होतात. सेंट्रलाइज ऍड येते, त्या ऍडमध्ये पूर्ण व्हॅकन्सी डिटेल्स असतात. त्यानुसार तुम्ही जर रेल्वेमध्ये जायची तुमची इच्छा असेल तर या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता. मग त्यासाठी तुम्हाला पात्रता ITI
ITI पासून याच्यासाठी तुम्हाला वॅकन्सीज येतात. ITI मधले वेगवेगळे ट्रेड्स आहेत. जास्त करून ITI ज्यांची इच्छा आहे आणि नंतर रेल्वे त्यांची संधी आहे, तो खूप चांगल्या पद्धतीचे जॉब आहेत. ITI बेसवर पण आहेत आणि डिप्लोमा बेसवर पण आहे. ऑब्व्हियसली टेक्निकल विंग तर इंजिनिअरिंगवर पण अवेलेबल आहेतच. त्यानंतर पुढचं जे क्षेत्र आहे, जर आपण पाहायला गेलं तर स्टाफ सिलेक्शन कमिशन, नावातच आहे स्टाफ. मग आता हा स्टाफ कुठला असतो? ज्या आपल्या केंद्रीय सेवा आहेत, म्हणजे वेगवेगळे जे आपले जे विभाग आहेत, त्या विभागामध्ये ही भरती करण्याचं काम कोण करतं? स्टाफ सिलेक्शन करतं. स्टाफ सिलेक्शन मध्ये 2 प्रामुख्याने परीक्षा आहेत. एक आहे CHSL कंबाईन हायर सेकंडरी लेवल आणि नंतर आहे CGL ज्याला आपण कंबाईन ग्रॅज्युएट लेवल म्हणतो. म्हणजे 12वी पासवर पण तुम्ही करू शकता आणि नंतर पदवी ज्यांचं पात्रता आहे पदवीवर पण तुम्ही करू शकता. मग त्याच्यासाठी मग आता इथं प्रामुख्याने जर बघा गेलं CHL आहे आणि CHSL आहे. नंतर स्टेनोग्राफर्स, CAPF आणि दिल्ली पोलीस आणि ज्युनियर इंजिनियर जे की टेक्निकल विंग ज्याला आपण म्हणतो, तर त्याची ही भरती ही SSC मार्फतच होते. SSCचं पण कॅलेंडर फिक्स असतं, त्यांचं डेट्स असतात, त्यानुसार त्यांच्या परीक्षा होतात आणि त्यांचे रिझल्ट पण त्या पद्धतीने येतात. ज्यांना केंद्रीय सेवा, जसं आपण महाराष्ट्रामध्ये ज्या परीक्षा आपण ज्याला म्हणतो ना की सेक्शन ऑफिसर वगैरे आहे, क्लर्कच्या पोस्ट आहेत, जर हे ऑल इंडिया लेवलला आणि केंद्र सरकारमध्ये जर ज्यांना काम करायची इच्छा आहे तर त्यांनी स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करू शकता. याच्या काही ज्या परीक्षा आता मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय, ह्याच्या ज्या काही ऍड्स असतील, ज्या काही रिक्रुटमेंटच्या ऍड असतील, त्याची पूर्ण माहिती इथून पुढे तुम्हाला जी आहे आपल्या युगांतर अकॅडमीच्या युट्यूबच्या पेजवरती पण मिळतील आणि टेलिग्रामच्या पेजवर पण मिळतील. त्यानंतर पुढचं जर आपण पाहायला गेलं तर सरळ सेवा भरती. नुकतीच तलाठी भरती पार पडली, जिल्हा परिषदची पण भरती पार पडली, आरोग्य विभागाची पण भरती पार पडली. तर या ज्या सगळ्या भरत्या आहेत याला आपण सरळ सेवेच्या माध्यमातून होण्याचं काम होतात. सरळ सेवेमध्ये प्रामुख्याने काय असतं की एका पर्टिक्युलर विभागाच्या त्या जाहिराती असतात, त्या जाहिरातीमध्येच त्याची पूर्ण पात्रता, वयोमर्यादा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याचा जो अभ्यासक्रम आहे, तो परीक्षा पद्धती आहे, हे त्याच्यामध्ये पूर्णपणे मेन्शन केलेलं असतं. जसं तलाट्यासाठी तुम्ही जर बघायला गेलं तर 12वीची पात्रता होती. नंतर काही वेगवेगळ्या जे विभाग आहेत तर त्याच्यासाठी 10वीवर पण होत्या आणि 12वीवर पण होत्या. त्यामुळे सरळ सेवेचे सरळ आपण जर लक्षात घ्यायला गेलं तर तो विभाग आणि त्या विभागानुसार त्याची पात्रता आणि त्यांची परीक्षा पद्धती हे सरळ सेवेचं गणित आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण करायचंच आहे सरळ सेवा ज्यांना, तर त्यांनी सुरुवातीपासून काय काम केलं पाहिजे, तर इंग्रजी, मराठी आणि त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता हे 3 विषय त्यांनी कंपल्सरी त्यांनी अभ्यास चालू केला पाहिजे. ते सगळ्यात महत्त्वाचे आहे. आणि तसे सामान्य ज्ञान ज्याला आपण GK म्हणतो, हे 4था विषय आहे. तर प्रामुख्याने ह्या 3 विषयावर फोकस केला पाहिजे ज्यांना सरळ सेवेचा अभ्यास करायचा आहे. पुढचं जर आपण पाहायला गेलं तर कुठली संधी आपल्यासाठी अवेलेबल आहे, तर जे आता बऱ्यापैकी सगळ्यांना अवेअरनेस आलेलं आहे MPSC आणि UPSC. महाराष्ट्र लोकसेवा आयोगमध्ये मग काय होतं की ज्या आपल्या राज्य शासनाच्या वेगवेगळ्या सेवा आहेत, जसं आपण उपजिल्हाधिकारीपासून नायब तहसीलदारपर्यंत ज्या काही भरती आहेत, तर ते लोकसेवक किंवा ते जे ऑफिसर्स निवडण्याचं काम हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून होतं आणि त्यांना राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळते. मग MPSC मार्फत कुठल्या कुठल्या परीक्षा होतात, प्रामुख्याने जर पाहायला गेला आपण MPSC मध्ये आता 2च महत्त्वाच्या, सगळ्यात महत्त्वाच्या परीक्षा आहेत. ज्याला आपण पहिली जी परीक्षा आहे त्याला काय म्हणतो आपण, राजपत्रित नागरी सेवा परीक्षा. ह्या परीक्षा पूर्वी वेगवेगळ्या होत्या, तर मग आता त्याच्यात काय केलंय, सर्व परीक्षा एका जागी केल्यात. म्हणजे जी पूर्व परीक्षा आहे ती आता एकच होणार आहे. मग त्या पूर्व परीक्षेमधले कुठले कुठले घटक आहेत, म्हणजे त्यामध्ये राज्यसेवा आहे, वनसेवा आहे, मग जे काही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलच्या ज्या इंजिनिअरिंग फील्डमधल्या ज्या एक्झाम्स होत्या, ज्याला आपण कार्यकारी अभियंता वगैरे ही जे पोस्टचे नाव आहेत, तर त्याची ती परीक्षा. नंतर ॲग्रिकल्चरमध्ये कृषी सेवा आहे आणि नंतर आहे अन्न व औषधी प्रशासनाची एक सेवा. तर ह्या सगळ्यांची एक पूर्व परीक्षा जी आहे ती आता एकत्रितपणे होते आणि यांची जी मुख्य परीक्षा आहे ज्याला आपण पुढचा टप्पा म्हणतो, तो आता सेपरेट होतो. आणि 2025 पासून जी मुख्य परीक्षा असणार आहे राज्यसेवेसहित सगळ्या विषयांची, बाकीच्या खालच्या ज्या परीक्षा आहेत त्यांची जी मुख्य परीक्षा आहे आता ती पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे, म्हणजे ज्याला आपण UPSC पॅटर्न म्हणतो त्या पद्धतीने झाली आहे. आणि 2025 पासून राज्यसेवेसहित ही सर्व परीक्षा जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. तर अशी ही नागरी सेवा, ह्याच्यामध्ये 3 टप्पे आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. यासाठी पात्रता बेसिक काय की तुम्ही कुठल्याही विद्यापीठाचे किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवी ही कुठल्याही फील्डमध्ये तुमची असेल तर ती पात्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नागरी सेवा परीक्षा. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची परीक्षा जर आपण बघायला गेलं तर अराजपत्रित गट ब आणि गट क, ज्याला आपण सोप्या भाषेत कंबाईनची परीक्षा म्हणतो. मग कंबाईनच्या परीक्षेमध्ये गट ब मधले कुठले घटक आहेत सध्या प्रामुख्यानं, ज्याला आपण सहाय्यक कक्ष अधिकारी ASO,
राज्य कर निरीक्षक STI, पोलीस उपनिरीक्षक PSI आणि दुय्यम निबंधक ह्या 4 पोस्ट ज्या आहेत त्या गट ब मध्ये आहेत. आणि गट क मध्ये कुठलं जर आपण पाहायला गेलं तर उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, लिपिक टंकलेखक आणि तांत्रिक सहाय्यक ह्या 4 परीक्षा गट क च्या माध्यमातून होतात. यांची ही पूर्व परीक्षा ही एकत्रितच होते. गट ब आणि गट क ची यांची पूर्व परीक्षा एकत्रच आहे, जी की ऑब्जेक्टिव्ह टाईपची आहे, म्हणजे ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो, जी नागरी सेवेसाठी आणि कंबाईनसाठी एकच पद्धतीची पूर्व परीक्षा. आणि यांची मुख्य परीक्षा गट ब ची मुख्य परीक्षा वेगळी होते आणि गट क ची मुख्य परीक्षा वेगळी होती, जी MCQच आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचीच आहे. तर हे झालं MPSCच्या सगळ्यात 2 महत्त्वाच्या परीक्षा. MPSC मार्फत इतर विभागाच्या काही सरळ सेवा भरती पण केली जाते. त्या वेळेनुसार त्या जर मागणीपत्र त्या पद्धतीनं आलं तर एक ते शेड्यूल अरेंज करून, जसं आता नुकतीच समाज कल्याणची एक ऍड आलेली आहे, तर त्या तशा पद्धतीची आपण भरती आहे ते MPSC मार्फतच होतात. तर हे झालं महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आणि त्याच्यानंतर जर शेवटी जर आपण सगळ्यात अपेक्सला जर बघायला गेलं तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSC. UPSC ही ऑल इंडिया सर्व्हिस आहेत. ऑल इंडिया सर्व्हिससाठी लागणारे जे कर्मचारी आहेत किंवा जे अधिकारी आहेत ते निवडण्याचं काम UPSC मार्फत होतं. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय प्रशासकीय सेवा, ज्याला आपण IAS म्हणतो किंवा कलेक्टर म्हणतो, त्यानंतर आहे भारतीय पोलीस सेवा, ज्याला आपण SP म्हणजे IPS, त्यानंतर भारतीय विदेश सेवा फॉरेन म्हणजे IFS, जे आपले जे अँबॅसेडर्स असतात फॉरेन सेवेमध्ये ते, आणि नंतर त्यामध्ये अजून एक आहे भारतीय वनसेवा, म्हणजे जे आपण वन विभाग असतो त्यांचे जे प्रमुख असतात त्यांचं निवडीचं काम हे सध्या UPSCच्या मार्फत होतं. आणि इतर काही केंद्रीय सेवा आहेत, जसं की IRCTC म्हणजे रेल्वेची काही सेवा आहेत, नंतर रेव्हेन्यू सर्व्हिस मधले आहेत IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे. तसंच वेगवेगळ्या जेवढे आपले महत्त्वाचे जेवढे डिपार्टमेंट आहेत केंद्र सरकारचे त्या सरकारच्या विभागामधले अधिकारी निवडीचं काम हे UPSC मार्फतच होतं. तर या सर्वांची एक पूर्व परीक्षा एकत्रित होते. CAPF ही परीक्षा पूर्णपणे वेगळी आहे, त्याची एक पूर्ण परीक्षा वेगळी होते, तीही निवडीचं काम ती UPSC मार्फतच होतं. आणि भारतीय म्हणजे IAS IPS आणि IFS फॉरेन सर्व्हिस यांची एक मुख्य परीक्षा वेगळी होते. आणि जे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे, ज्याला आपण वनसेवा म्हणतो, त्याची मुख्य परीक्षा वेगळी होत असते. पण यांची सुरुवातीला एक पूर्व परीक्षा जी आहे ती एकत्रितपणेच होते. त्यानंतर CAPFची पूर्ण परीक्षा वेगळी आहे. आणि UPSC साठी जर तुम्ही बघायला गेलं तर पात्रता एकच आहे की तुम्ही किमान पदवीधारक असणं गरजेचं आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठ जे आहे त्याची तुम्ही कुठल्याही फील्डमधली जर तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही त्यामध्ये UPSCचा अभ्यास करू शकता, परीक्षा देऊ शकता. त्यामध्ये हे होतं जेवढे आज आपल्याला जे ऑप्शन्स आपल्यासमोर अवेलेबल होते की 10वी झाली, 12वी झाली, नंतर आपल्यासाठी कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक साधक बाधक आपण आज चर्चा केलेली आहे. प्रामुख्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाच डाऊट असतो की सर नेमकं काय करू, कुठले पर्याय अवेलेबल आहेत. आज मी तुम्हाला एक अगदी थोडक्यात मोजक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केलाय, कारण इथं बोलायला भरपूर गोष्टी आहेत की कुठल्या ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्हाला एक संधी, ज्याला म्हणतो ना आपण की सुरुवातीच्याच टप्प्यावर जर काही गोष्टी आपल्याला माहीत झाल्या की या माझ्याकडे ह्या कॅपेबिलिटीज आहेत, माझं गणित चांगलं आहे, बुद्धिमत्ता चांगली आहे माझी, त्यानुसार जर मी काही गोष्टी जर करायचं ठरवलं तर सुरुवातीला जर तुम्हाला तुमचा हा जो प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर इमिडिएटली ह्या ज्या गोष्टी आजच्या सेमिनारच्या माध्यमातून तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा जास्तीत जास्त लाभ तुम्ही घ्या. ज्या काही अडचणी असतील त्यासाठी तुम्ही युगांतर अकॅडमी तर तुमच्यासाठी 24/7 तुम्हाला मेंटरशिपसाठी अवेलेबलच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता जेवढ्या मी परीक्षा इथं डिस्कस केल्या, जेवढ्या फील्ड तुम्हाला डिस्कस केला, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भरती आली, त्याची जाहिरात आली तर त्या जाहिरातीची पूर्ण माहिती तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरही मिळेल आणि YouTube चॅनलवर मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ जितका विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे तितकाच त्यांच्या पालकांसाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकत्रितपणे हा व्हिडिओ पाहिला तरी चालेल आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त ह्या व्हिडिओचा लाभ घ्यावा. थँक्यू.